मित्रांनो, सुरुवातीला जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना म्हणजे जवळपास 73,000 शेतकऱ्यांना जे धानाचं बोनस आहे तो जमा होण्यास सुरुवात झालेली होती. आपण पाठीमागे एका व्हिडिओच्या माध्यमातून माहिती देखील घेतली होती. तर 180 कोटी रुपयांचा निधी देखील मंजूर करण्यात आलेला होता आणि त्या अंतर्गत जेवढे पात्र शेतकरी होते त्यांच्या खात्यावर ही रक्कम वितरित देखील झालेली होती. परंतु मित्रांनो, अद्यापही या धानाच्या बोनसच्या प्रतीक्षेत जवळपास 70 ते 80,000 शेतकरी हे अद्यापही प्रतीक्षेत आहेत. तर त्या शेतकऱ्यांचा निर्णय हा कधीपर्यंत होईल, त्यांच्या खात्यावर कधीपर्यंत हा धानाचा बोनस वितरित होईल, तो जिल्हा कोणता आहे याविषयीची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये क्लिअर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. तत्पूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील जे बेल आयकॉन बटन आहे ते दाबायला विसरू नका. तर नमस्कार मित्रांनो, मी राजसूर्य, स्वागत आहे कृषी मेन यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, तुम्हाला देखील काही प्रश्न असतील तर डायरेक्टली इंस्टाग्रामला मेसेज करून विचारू शकता. इंस्टाग्राम ID हा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे. तर मित्रांनो, 180,61,53,580 रुपये जे जिल्हा मार्केटिंग फेडरेशनकडे जमा करण्यात आलेले होते त्या अंतर्गत जवळपास 1,30,488 शेतकऱ्यांपैकी जवळपास 73,616 शेतकऱ्यांना धानाचा बोनस वाटप झालेला आहे. त्याच्यापैकी 1,150 शेतकरी हे बाकी आहेत. टेक्निकल प्रॉब्लेममुळे या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेतलेली होती. परंतु मित्रांनो, जे 58,022 शेतकरी अद्यापही प्रतीक्षेत होते, आपण पाठीमागे व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेतली की 58,022 शेतकरी अद्यापही प्रतीक्षेत आहेत. त्यांचं व्हेरिफिकेशन वगैरे होणार आहे. त्याच्यात सुद्धा मित्रांनो 58,000 पैकी आता परत एकदा व्हेरिफिकेशन होऊन जवळपास हा आकडा 70,000च्या जवळपास जाण्याची शक्यता आहे. म्हणजे 58,000 पाठीमागं बघितलं होतं आपण, आता जवळपास 70,000च्या जवळपास हा शेतकरी संख्येचा आकडा गेलेला आहे आणि जवळपास 70,000 शेतकऱ्यांना आता धानाचा बोनस वाटप होणार आहे. तर त्याचा निर्णय, हा धानाच्या बोनसचा निर्णय जे 1,150 शेतकरी 27 कोटी रुपये जे अगोदरचा बाकी होता निधी, 180 कोटीपैकी 27 कोटी रुपये बाकी होते, त्याच्यापैकी जे शेतकरी 1,150 शेतकरी पेंडिंग होते, म्हणजे त्यांचा टेक्निकल प्रॉब्लेममुळे आला होता ते शेतकरी, आणि हे जवळपास 70,000च्या जवळपास आकडा गेलेले शेतकरी यांना एकदाच आता जवळपास या सोमवारपासून किंवा या पुढल्या हप्त्यात म्हणजे 15 जुलैच्या आत हा धानाचा बोनस मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. म्हणजे एकंदरीत बघायला झालं 100% तर गॅरंटी नाही, परंतु पुढल्या हप्त्यात हा धानाचा बोनस शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होणार आहे अशी अपडेट समोर आलेली आहे. तर मित्रांनो, समोर आलेल्या अपडेटनुसार आता जे 58,000 शेतकरी होते त्याच्यामध्ये ॲड झालेले शेतकरी मिळून 70,000चा आकडा झालेला आहे आणि जे अगोदरचे जे 180 कोटी रुपये मंजूर करण्यात आलेले त्या अंतर्गत 27 कोटी रुपये बाकी होते 1,150 शेतकऱ्यांना, त्यांना देखील पुढल्या हप्त्यात हा धानाचा बोनस वितरित होणार आहे. कोणत्या जिल्ह्यातील जर तुम्ही शेतकरी असाल आणि अद्यापही धानाच्या बोनसच्या प्रतीक्षेत असाल तर काळजी करण्यासारखं काही नाही, लवकरच तुमच्या खात्यात हा धानाचा बोनस वितरित होणार आहे. तर ही होती छोटीशी माहिती. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांमध्ये पोहोचवण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.